नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना मुंबई स्टाईल वडापाव बनवलेला आहे। तर याचं पहिलं कारण म्हणजे वडापाव सगळ्यांनाच खूप आवडतो आणि दुसरं कारण म्हणजे इंस्टाग्राम ओपन केलं ना तर तिथे सुद्धा वडापावची चर्चा आहे आणि यूट्यूब ओपन केलं ना तर तिथे सुद्धा वडापावची चर्चा आहे। मग म्हटलं आता हे वडापाव जर ट्रेंडिंग सुरू आहे तर आपण का मागे राहावं, आपण सुद्धा बनवूया। आणि घर बसल्या बसल्या मुंबईमधला जसा वडापाव भेटतो ना तशाच पद्धतीचा आपण सुद्धा घरी बसूनच खाऊयात। तर तुम्ही सुद्धा वडापाव नक्की बनवा। काही टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केलात की तुम्हाला सुद्धा वडापाव बनवणं अगदी सोपं वाटेल। तर आता चला मग वडापाव बनवायला सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे बेसनचं बॅटर बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इकडे 1.5 कप इतकं बेसन घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ ना चाळून घ्यावं आणि त्यानंतर मग त्यामध्ये घालायची चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद आणि थोडासा ना अर्धा चमचा इतका ओवा जो आहे हातावरचा क्रश करायचा आणि या पिठामध्ये घालायचा। तर या ओव्यामुळे ना वडापावला खूपच छान चव येते, एकदा नक्की घालून बघा। काही जण फक्त बेसनचं बॅटर बनवतात, पण जर तुम्ही यामध्ये चवीपुरतं मीठ हळद आणि ओवा घातलात ना की अजून जरा बॅटरला छान अशी चव येते। तर आता बॅटर कसं बनवायचं म्हटलात तर तुम्ही इकडे बघत आहात कन्सिस्टन्सी थोडं थोडं पाणी ॲड करून ना अशा पद्धतीने बेसनचं पीठ आपलं सुटलं पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता बॅटर हे आपण साईडला ठेवूयात आणि सुरुवात करूयात आता भाजीसाठी। तर भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा सर्वात मसाला तयार करून घ्या। तर मसाल्यासाठी तुम्ही बघितलात आता हिरव्या मिरच्या 2 ते 3 घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि आलं 2 इंच घातलं। तर हेच पेस्ट आपण करून घेतलं आणि त्यानंतर हीच पेस्ट आता आपण वापर करणार आहोत। तर त्यासाठी भाजी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पातेलं घ्यायचं रुंदसं, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि मोहरी घालायची 1 चमचा जिरं घालायचं आणि चिमूटभर असं हिंग घालायचं आणि त्यानंतर मग कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता घातल्यानंतर मग आपण जे पेस्ट करून घेतलेलं होतं ना आलं लसूणचं ते सुद्धा घालायचं। तर आता हे सगळं साहित्य जे आहे अगदी 2 मिनिटं इतकं चांगलं बारीक गॅसच्या फ्लेमवरती थोडंसं शिजवून घ्यायचं। तर चला आता 2 मिनिटांनंतर यामध्ये घालायची चिमूटभर अशी हळद आणि त्यानंतर मग उकडलेले बटाटे घालायचे। मी ते 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे ना 1-2 तास आधीच शिजवून ठेवायचे आणि पूर्णतः थंड झाल्यानंतरच बटाटे सोलायचे आणि अशा प्रकारे कुस्करून घालायचे। तर आता तुम्ही चमच्याने सुद्धा कुस्करू शकता किंवा हाताने अशा प्रकारे सुद्धा कुस्करू शकता। तर आता काय करायचं, यावरती चिमूटभर असं चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर याला चांगलं परतून घ्यायचं। बघा भाजी अगदी सोपी आहे बनवायला, झटपटच बनते आणि सर्वात महत्त्वाची भाजीच आहे। आणि जर तुम्हाला यामध्ये बटाटे थोडेसे अख्खे वाटले की त्याला काय करायचं, मस्त असं स्मॅशरने ना चांगलं स्मॅश करून घ्यायचं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी स्मॅशरने स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये घालायची सगळ्यांची फेवरेट कोथिंबीर घातल्यानंतर लिंबू जो आहे थोडासा पिळायचा आणि त्यानंतर परत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर लिंबू ना आवर्जून घाला, लिंबूमुळे ना भाजीला छानच चव येते। आता काय करायचं, ही भाजी 2 मिनिटंच अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर ना एका प्लेटमध्ये याला थंड करण्यासाठी ठेवायचं। तर आता हे थंड करण्यासाठी मी ठेवले आणि त्यानंतर मग एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये ना भरपूर असं तेल घातलं। तर तुम्ही हवं असल्यास कमी तेलामध्ये सुद्धा तळू शकता बरं का। आणि तेल घातल्यानंतर मग तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि गरम जेव्हा तेल होतं ना तेव्हा लगेच बॅटर घ्यायचं आणि बॅटरमध्ये ना आपण चिमूटभर असा खायचा सोडा घातला आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर काय करायचं, जे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं ना तेच तेल जे आहे अगदी 1 चमचा यामध्ये घालायचा। तर अशा पद्धतीने ना नक्की तेल ना या पिठामध्ये म्हणजेच बॅटरमध्ये बेसनच्या घाला, कारण त्यामुळे ना आपले वडे जे आहेत ते चांगले वरून जरा कुरकुरीत होतात त्यासाठी। तर ही सर्वात महत्त्वाची टिप आहे, नक्की फॉलो करा। तर आता काय करायचं, आपलं बटाट्याचं जे मिश्रण असतं ना ते थंड होतं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग असे गोल लिंबूच्या आकारा इतके गोळे करून घ्यायचे। तुम्ही हवं असल्यास मोठे लहान कसेही करू शकता, तुम्हाला जसे हवे असेल ना तसे तुम्ही करू शकता। तर आता अशा पद्धतीने ना मी सगळे बटाट्याचे जे आहे लिंबूसारखे असे गोळे करून घेतले आणि त्यानंतर मग काय बॅटर घेतलं एक साईडला बटाट्याचे गोळे घेतले आणि एक बटाट्याचा गोळा जो आहे या बॅटरमध्ये घातले आणि तुम्ही हवं असल्यास हाताने सुद्धा अशा प्रकारे सोडू शकता। पण कधी ना हाताने घालत असतो ना तेव्हा अर्ध पीठ जे आहे बेसनचं बॅटर जे आहे आपल्या हातालाच लागतं। मग काय करायचं, खोलगट अशी पळी घ्यायची, त्यावरती मग एक जो आपले बटाट्याचे गोळे आहेत ना तो ठेवायचे आणि बेसनच्या
बॅटरमध्ये चांगलं डीप करून ना अशा पद्धतीने ना एक एक असे गोळे उचलायचे आणि तेलामध्ये घालायचे, म्हणजे कसे अगदी गोल आणि सहज तेलामध्ये सुटतील आणि बॅटरसुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागेल। तर आता ही सुद्धा टिप तुम्ही फॉलो करा, बघा तुमचे बटाटे वडे जे आहेत अगदी गोल गोल मस्त होतील। तर आता इकडे तुम्ही बघतच आहात मस्त असे आपले बटाटे वडे जे आहेत गोल गोल तळून झालेले आहेत। हलक्या सोनेरी रंगावरती ना लगेच यांना साईडला काढून घ्यायचे, बघा किती छान आकर्षित वाटत आहेत आपले वडे। तर आता काय करायचे, सगळे वडे जे आहेत लगेच पटापटा आरतून परतून तळून घ्यायचे आणि त्यानंतर एका तव्यावरती किंवा तुम्ही हवं असल्यास ऑइल ऑब्झर्व पेपर असतं ना त्यावरती सुद्धा हे वडे ठेवू शकता। तव्यावरती का ठेवायचं म्हणजे आता जेव्हा ते तव्यावरती तेल सुटेल ना तेच तेल आपण थोडं तव्याला पुसून घेऊ ना त्यावरती चपाती भाकरी वगैरे करू शकतो। तर आता काय करायचं, बाकीचे जे उरलेले वडे आहेत ना म्हणजेच बटाटे वडे आहेत ना ते सुद्धा घालायचे। तर इकडे तुम्ही बघतच आहात ना गोल गोल मस्त बटाटे वडे आपण घालत आहोत आणि चांगलं याला सोनेरी रंगावरती तळून घेतलेले सुद्धा आहेत। तर आता झाले आपले वडेसुद्धा तयार। आता सर्वात महत्त्वाचं आहे चटण्या। तर वडापाव म्हटलं की चटण्या तर हव्याच हव्या, चटण्याशिवाय वडापाव तर अपूर्णच आहे। आणि चटण्या बनवण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, आपण आता चटण्या बनवण्यासाठी बुंदी हवी आहे। लाल चटणी जी बनवतो ना ती बुंदीने तयार होते, मग बुंदी काढायची। तर बेसनचं बॅटर थोडं उरलेलं असतं ना वडे काढून झाल्यानंतर, मग ते बॅटर काय करायचं अशा पद्धतीने जे आपण वडे तळलेलं असतं ना तेलामध्ये त्याच तेलामध्ये झारं घ्यायचं, झाऱ्यावरती थोडं थोडं बॅटर घालत जायचं आणि मस्त गोल गोल अशी सुंदर बुंदी तयार होते। मग सोनेरी रंगावरती याला चांगलं तळून घ्यायचं आणि मग त्यानंतर साईडला एका प्लेटमध्ये किंवा ऑइल ऑब्झर्व पेपरवरती तुम्ही बुंदीसुद्धा काढून घ्यायची। तर आता लाल चटणी बनवण्यासाठी बुंदी तरी तयार झाली। आता काय करायचं, मिरच्या तळून घ्यायच्या, कारण वडापाव म्हणजे मिरच्या हवाच। आणि मिरच्या ज्या आहेत त्या मधून अशा प्रकारे कट करायच्या म्हणजे अंगावर उडणार नाहीत ना त्यासाठी। तर मिरच्यासुद्धा छान तळून घेऊन त्यावरती मीठ लावून ठेवायच्या। आणि आत्ता तर तयार करूयात आपली तिखट चटणी। तर तिखट चटणी बनवण्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि एक लाल मिरची घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, बुंदी घालायची आणि मस्त आपली लाल चटणी तयार होते। आता काय करायचं, हिरवी चटणी बनवायची। हिरवी चटणीसाठी कोथिंबीर घ्यायची भरपूर सारी, 2 इंच आलं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची घ्यायची 2 ते 3 आणि थोडंसं लिंबू पिळायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मस्त याला चांगलं फिरवून घ्यायचं। तर बघत आहात हिरवी चटणीसुद्धा झटपट अशी तयार झाली। तर लाल चटणीसुद्धा हिरवी चटणीसुद्धा दोन्हीही चटण्या तयार झाल्या, वडेसुद्धा आपले तयार झालेले आहेत आणि बुंदीसुद्धा त्यावरती थोडी घालण्यासाठी अजून तळून घेतलेली आहे। तर आता सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे, बघा अशा पद्धतीने सगळं आपलं साहित्य तयार झालेलं आहे। आणि पावसुद्धा तुम्ही थोडे तूप लावून भाजून घेऊ शकता किंवा असेच सुद्धा वापरू शकता, शक्यतो असेच वापरा कारण वडापाव अशाच पावमध्ये घातलं जातं। आता काय करायचं, पाव जे आहेत मधून असं कट करून घ्यायचे आणि त्यानंतर मग सर्वात पहिल्यांदा लावायची हिरवी चटणी। हिरवी चटणी लावल्यानंतर यावरती ना अशा प्रकारे पाव ठेवायचा आणि त्यानंतर मग परत जी आहे लाल चटणी घालायची। तर लाल चटणीमुळेच ना वडापावला आणखीन जास्त चव छान येते, त्यामुळे लाल चटणी अशा पद्धतीने नक्कीच बनवा। आणि त्यानंतर मग वडा ठेवायचा आणि मिरचीसुद्धा ठेवायची, बुंदीसुद्धा घालायची आणि मस्त वडापाव एन्जॉय करायचा। तर आता बघा मुंबईसारखा सेम वडापाव झाला ना, पाव तितकेच थोडे लहान आहेत, तुम्ही हवं असल्यास मोठे पावसुद्धा घेऊ शकता। तर मी तुम्हाला अजून एक वडापाव तयार करून दाखवते। तर आता वडापाव आपला तयार आहे, नक्की या खायला आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला मग माहीतच आहे रेसिपी जास्तच आवडली की नक्की तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी। तर आता आशा करते की तुम्हाला हा वडापाव आवडलेला आहे। घरगुती वडापाव ना नक्की करून बघा आणि कमी साहित्यामध्ये भरपूर जण खातील असे कितीतरी वडापाव बनतील। तर चला मग घर बसल्या बसल्या मुंबई स्टाईलचा वडापाव एन्जॉय करा तुम्हीसुद्धा आणि नक्की या खायला। आणि हो मंडळी, यावरती ना तुम्ही अजून कोणतीही चटणी घालू शकता बरं का, चिंचेची चटणीसुद्धा याला तुम्ही लावू शकता, छान लागते। तर भेटू पण पुन्हा अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।